एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि मागच्या व्लॉगमध्ये मी विचारलेलं बगूर म्हणजे काय, तर सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलंय. बगूर म्हणजे माशाचं डोकं. आणि त्याचबरोबर तुमची ही सुद्धा कमेंट कॉमन आहे की ताई तुझं स्किन केअर रुटीन सांग. तर लवकरच मी त्याचा एक ब्लॉग करीन तुमच्यासाठी. आणि इथे घेतलेली मम्मीनी कंटोल्याची भाजी करायला. मला बोलते आज आपण कंटोल्याची भाजी बनवू, कारण का आज होता सोमवार, तर आमचं वेज असतं. मस्तपैकी बनवायला घेतलं. एका साईडला मी घेतली डाळ लावायला. आणि खूप जणांचे हे सुद्धा कमेंट आहेत की ताई तुझ्या हेअर्सला काय केलंयस, तर मी हेअर्सला बुटॉक्स आणि कलर केलाय. आणि त्यासाठी मी यूज करते क्यूओडीचा शॅम्पू आणि कंडिशनर. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण देणार आहोत आपल्या सपोर्टरच्या कमेंट्सचे रिप्लाय. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा. इकडे घेतलेलं मम्मींनी जेवायला, माझे ब्लॉग बघतात एका साईडला, आणि मी घेतलाय दुधी हलवा खायला. आणि इथे आलेले आमचे रोहित भाऊ बोलतात वहिनी नका शूट करू माझं, वहिनी नका शूट करू. मी भाऊ तुम्ही परत जा आणि परत एंट्री मारा आणि बघा कशी. त्याचबरोबर कमेंटमध्ये हे सुद्धा होतं की ताई तुझ्या घरी मावशी नाही आहे का कामाला, तर एक नाहीत दोन आहेत, पण आपल्या घरातली कामं ही आपल्याला करायलाच लागतात. आणि माझं एक पार्सल आलेलं ते मी ओपन करून बघत होती. ते झाल्यावरती आम्ही निघालो बाहेर जायला. आणि बाहेर कुठे चाललेलो, तर आम्ही चाललेलो बाप्पा बघायला. आणि मी मस्तपैकी रेडी होत होती. सो हा शर्ट तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी सांगेन की कुठून परचेस केलाय. तुम्ही बघू शकता त्याची लेस खूप क्यूट आहे. सो एकदम बेसिक आणि स्वीट आहे. एका साईडला मी घेतलेली भरलेली कारली खायला. गाईज मी फर्स्ट टाइम भरलेली कारली खात होती आणि ॲक्च्युअलमध्ये ती खूप भारी होती टेस्टला. मला खूप जास्त आवडली. तर त्यासोबतच ह्यांनी आणलेला म्हात्रे वडेवाल्यांचा वडापाव, म्हणजेच आमच्या बाबांच्या दुकानातनं. जर कोणी डोंबिवलीत राहत असेल ना तर त्यांना माहिती आहे की म्हात्रे वडेवाले किती फेमस शॉप आहे. तिथे खूप टेस्टी वडापाव भेटतात. नंतर आम्ही निघालो बाप्पाची मूर्ती बघायला. आणि खूप साऱ्या मूर्त्या होत्या, सगळ्या खूप सुंदर होत्या. अजूनपर्यंत आम्ही कुठली मूर्ती सिलेक्ट नाही केली आहे, कुठली घ्यायची ती. जर कोणाला माहिती असेल ना की डोंबिवलीमध्ये बेस्ट शॉप, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि दुसऱ्या साईडला मला खूप वाईट सुद्धा वाटत होतं, कारण का दरवर्षी मी माझ्या मम्मी पप्पांसोबत गणपती बघायला जाते. आणि यावर्षी माझ्या सासरी आहे मी, आणि यावर्षी मला माझ्या घरी जायला सुद्धा नाही भेटणार गणपतीला. तर खूप वाईट सुद्धा वाटतंय, बट इट्स ओके. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण येतोच. आणि मग आम्ही गेलो हॉटेलला. आणि आज मंडे होता तर आम्ही मागवलेलं व्हेज. मग त्यानंतर आलो आम्ही घरी. सो व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.